अर्थसंकल्पामुळे मध्ये सोन्याचे भाव जे आहे ते कस्टम ड्युटी जी सोन्यावरती जी जी लागते ती मागच्या वेळेस 9% कस्टम ड्युटी कमी झाली होती, तर ती आता 6% आहे. तर ती अजून कमी व्हायला पाहिजे असं आमची मागणी आहे. कारण की कस्टम ड्युटी जर अजून कमी झाली तर गोल्डच्या प्राइसेस अजून कंट्रोलमध्ये येतील आणि स्मगलिंग जी होते जागतिक स्तरावरती ती पण कमी होईल आणि त्याचा फायदा इंडियन गव्हर्नमेंटला होईल. मात्र सोन्याच्या भावाने मोठा उच्चांक गाठलेला पाहायला मिळतो आहे. चांदीचा भाव पण उच्चांक गाठतो आहे. याची कारण काय? आता सोन्याचा भाव जो आज 76,000 वरून 84,600 वरती आलेला आहे, तर त्याच्या मागचं कारण ट्रम्पच्या पॉलिसीज आहे. डोनाल्ड ट्रम्पचे जी सगळ्यात पहिला निर्णय होता तो टॅरिफ रेट वाढवायचा होता. तर कॅनडा आणि मेक्सिकोच्या इम्पोर्ट्सवरती त्यांनी टॅरिफ रेट वाढायची घोषणा केली आणि सोबतच चायनाचाही टॅरिफ रेट वाढायची घोषणा केली. तर त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट हा गोल्डवरती पडला आणि सोन्याचे भाव वाढलेले आहे. आगामी काळात सोन्याचे भाव आणि चांदीच्या भावात वाढ होईल का काय? भविष्याचा आपण विचार केला तर टॅरिफ रेट जे आहे ते ॲक्च्युअलमध्ये जर इम्पोज झाले तर ट्रेड वॉर व्हायची शक्यता आहे आणि त्याचा इफेक्ट हा गोल्डवरती पडेल आणि सोन्याचे भाव अजून वाढतील. आणि चांदीचा भाव ही दिवाळीत 1,00,000 रुपयेपर्यंत होता. आज तो 95,000 झालेला आहे. तर जे चायना आणि जपानचे जे क्रायसिस आहे तर त्याचा इफेक्ट हा सिल्वरवरती पडतो आणि सिल्वर इंडस्ट्रियल यूज ही सिल्वरचा वाढलेला आहे. त्याच्यामुळे सिल्वरही वाढायची शक्यता आहे. परत 1,00,000 पर्यंत व्हायची शक्यता आहे सिल्वर.